ठीक है। इसकी है कि जो टॉप मोस्ट लेयर के उनका वैकेंट स्पेस क्रिएट होता है, उसको फिल करने के लिए क्या होता है, प्रोसेस में क्या वर्क डन होता है, सरफेस एनर्जी पर यूनिट पर यूनिट लेंथ कहां पे, ऑन एट राइट एंगल फ्रॉम S given by S equals to T upon F, यूनिट उसका न्यूटन पर, डायमेंशंस m1 T minus 2, ठीक है। उसके बाद में रिलेशन बिटवीन सरफेस टेंशन एंड सरफेस एनर्जी क्या होता है, dW equals to T into dA। तो इसमें क्या होता है, जितने भी क्वेश्चंस आते हैं रिलेटेड टू dW equals to T into dA, हमको उगड़े ट्यून चेक करना है कि वहां पे अगर ड्रॉपलेट होगा, अगर वहां पे एक ही लेयर कांटेक्ट में आ रही है तो डायरेक्ट dW equals to T into dA करेंगे। लेकिन अगर वहां पे सोप बबल बोला है या फिर फिल्म बोला है, इसका मतलब क्या होता है, दो सरफेसेस कांटेक्ट में आते हैं, इसलिए हमें हर बार क्या करना पड़ेगा, एरिया को डबल करना पड़ेगा, ठीक है। उसमें अगर कंडीशन आ रही है कि नंबर ऑफ ड्रॉपलेट से कोलेस हो रहे कम सेम रहेगी, इसलिए हम क्या करेंगे, बड़े ड्रॉपलेट की वॉल्यूम 4/3 पाई आर क्यूब इक्वल्स टू n इंटू छोटे ड्रॉपलेट की वॉल्यूम मतलब 4/3 पाई इंटू स्मॉल r का क्यूब, यानी कि रिलेशन मिलेगा कैपिटल R इक्वल्स टू n रेज़ टू तो 4 पाई स्मॉल r स्क्वायर प्लस 4 पाई स्मॉल r स्क्वायर इक्वल्स टू 4 पाई इंटू r का, अगर कंडीशन आई तभी अप्लाई करना है, ठीक है। उसके बाद में होती है वेरियस इनटू डीए, ठीक है। उसके बाद बताएंगे होता है व्हेन लिक्विड इन कांटेक्ट विद एंगल मेजर्ड बाय टेंजेंट ड्रॉन टू द surface of liquid with the surface of solid measured inside the liquid is called as angle of contact। उसमें क्या होता है, जो भी मॉलिक्यूल सॉलिड के कांटेक्ट में आता है उसके ऊपर 4 फोर्सेस एक्ट होते हैं, नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4। उसमें जो है वहां पे अगर से लिक्विड है तो वहां पे करना होता है, एंगल इज मेड बाय 090। काही लोकांना डाउट येतो हे कसं ओळखायचं, ठीक आहे, याच्यात अॅक्यूट लिहिलंच नाही है ना। अॅक्यूट का मतलब जो लेस देन 90 होगा, कौन था 33, 90 से ऑब्ट्यूज है मतलब मर्क्यूरी होता तो 145 वाला करेक्ट होता, ठीक है। तो 0 वेट ही नहीं कर रहा है एंड प्रेशर रहा है, तो मतलब फ्लैट अगर लिक्विड लेवल देंगे तो क्या होगा 90 डिग्री, मतलब अगर कंप्लीटली वेट करता है मतलब उसकी लेवल डिस्कस की शेप, लेकिन अगर वहां पे एंगल ऑफ कांटेक्ट ऑब्ट्यूज है मतलब वो डिस्कस की शेप क्या बनती है, कॉन्वेक्स बनती है, ठीक है। और उसमें हमने देखा कि क्या होता है, अगेन जो लिक्विड का ड्रॉपलेट होगा वो कैसे बिहेव करेगा ये भी डिपेंड करता है ये तीनों फोर्सेस के ऊपर। एडिसिव फोर्स बिटवीन सॉलिड लिक्विड, एडिसिव सॉलिड फोर्स बिटवीन लिक्विड के वैल्यू के अकॉर्डिंग बिहेवियर ऑफ द ड्रॉपलेट ऑन द डिपेंड करेगा। एंगल ऑफ कांटेक्ट होने के बाद क्या होता है, Pi minus PO QT by या फिर आप पड़ता मतलब 4s by R and at the end ठीक है कैपिटल rise or fall of inside the capillary tube when it is deep inside the capillarity and capillary tube मतलब a glass very fine bore उसको बोला ट्यूब, तो हॉरिजॉन्टल होगा, कॉनकेव मतलब आउटसाइड होगा, कॉन्वेक्स
करने के लिए लिक्विड की लेवल एक तो राइज करेगी नहीं तो फॉल करेगी, तो वहां पे सरफेस टेंशन अकॉर्डिंग हम वेरियस जो भी रिलेशन है उसको प्रूव करके अननोन क्वांटिटी कैलकुलेट कर सकते हैं, ठीक है। उसमें कहीं पे कंडीशन ऐसी आती है कि सपोज लेवल है वो 8 सेंटीमीटर तक राइज कर रही है, उसके बाद में हमने ट्यूब को कट कर दिया, 4 सेंटीमीटर तो लिक्विड की लेवल हो जाएगी, पूरा लिक्विड नीचे गिर जाएगा। ऐसे होगा क्या कभी? अप टू द लेंथ ऑफ ट्यूब की लेंथ कंप्लीट हो गई 4 सेंटीमीटर, उसके बियॉन्ड प्रेशर एटमॉस्फेरिक प्रेशर बन जाएगा, प्रेशर डिफरेंस खत्म हो गया, मतलब उसके बियॉन्ड लिक्विड की लेवल नहीं बढ़ेगी। अगर कैपिलरी ट्यूब को हम टिल्ट कर देंगे तो उस केस में क्या, न्यू लेंथ विल बिकम, शंतनु स्टैंड अप, थीटा इतने एंगल से कैपिलरी ट्यूब को बेंड किया तो कैपिलरी की पहली लेंथ हाइट जो थी, अब न्यू लेंथ विल बिकम, शंतनु श्रवण, h अपॉन cos थीटा, कितनी बनेगी, h अपॉन cos ऑफ थीटा। सिट डाउन। तन्विशा, वेरी गुड, सिट डाउन। क्यों ऑलवेज लेस देन 1 होता है एंड लेस देन 1 इंक्रीज होती है डिक्रीज होती है, माहिती सगळ्यांना इंक्रीज होते, किती येतो 2/0.8, कोण येतो 1.6, कोण म्हटलं, कोण 1.6, शंतनु, मग किती, मग 2/0 कितना बनेगा 2.5, समझ में आ रहा है ना, मतलब लेस देन 1 नंबर से डिवाइड करेंगे देवेश तो नंबर की वैल्यू क्या होती है, बढ़ती है, 5/0, वेरी गुड ना, ठीक है। इस तरह दिस इज ऑल अबाउट सरफेस टेंशन, ठीक है। उसके बाद में नेक्स्ट पॉइंट फ्लूइड बाय फोर्स कहां पे क्या है, लिक्विड के डिफरेंट लेयर के रिलेटिव मोशन को अपोज कर, मतलब फोर्स का अपोजिट डायरेक्शन को कैलकुलेट करने के लिए हमने वेलोसिटी ग्रेडियंट, क्या था वेलोसिटी ग्रेडियंट, लेंथ, हाँ एक्सेलेंट, वेरी गुड, सिट डाउन बोथ ऑफ यू। क्या था वेलोसिटी ग्रेडियंट का सर, यूनिट क्या था, एंड डायमेंशंस, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कस फोर्स, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ डायरेक्ट प्रोपोर्शन सोबत प्रणित क्या था, force is directly proportional to, sit down, number 1 area, number 2 velocity gradient, that is F बनेगा equals to eta into A into dv by dx। वरुण, what was eta, coefficient of viscosity, sit down, शुभम, वैभव, coefficient of A into dv by dx, excellent, very good, sit down। श्रावण, श्रवण का श्रवण, ठीक है, जे असेल, ठीक है, ऐसा यूनिट क्या, न्यूटन मीटर स्क्वेअर, न्यूटन पर मीटर, एकदम बरोबर येऊन जातो। यश, स्टँड अप, वेरी गुड, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर यूनिट, न्यूटन सेकंड पर, इस न्यूटन स्क्वेअर को हमने बोला था पॉइसिली, पॉइसिली
What was H F equals to eta into A into dV by Harshvardhan. Add up. Stokes law. Velocity. एरिया कसा घ्यायचा? लिक्विडचा का कंटेनरचा? इटा. एरिया. व्हेरी गुड. पण एरिया कोणाचा घ्यायचा? अक्षय, स्टोक्स लॉ. RV. ड्रॉप इनसाइड लिक्विड क्या होता है? फोर्स होगा स्टोक्स लॉ F proportional to R, F proportional to V, यानी RV वही coefficient of body is moving. Very good. Newton meter per second. Sit down. आन्सर सांगितले ते पण लक्षात नाहीत आपल्या. साहिल नाही, सवयी. स्टँड अप. न्यूटन. व्हेरी गुड. मिनिटांतर एक एक सांगायचं. Poise. Terminal velocity. Terminal velocity. Concept of force act होता. Drop inside the liquid. One up direction. अपवर्ड डायरेक्शन. ठीक है. जी बनेगा डेंसिटी इंटू वॉल्यूम इंटू जी. डेंसिटी रो बॉडी के लिए, वॉल्यूम 4/3 पाई आर क्यूब. उसके बाद में अप थ्रस्ट बनेगा V इंटू सिग्मा इंटू जी. V मतलब 4/3 पाई आर क्यूब सेम रहेगा, बस डेंसिटी लिक्विड की लेंगे तो सिग्मा इंटू जी. एंड विस्कस फोर्स कितना होगा? 6 पाई इटा आर वी. वेरी गुड. ठीक है, तो इक्वेशन रीअरेंज करेंगे. सिट डाउन. तो एट द एंड हमें टर्मिनल वेलोसिटी के लिए एक्सप्रेशन मिलता है. साक्षी. वेरी गुड. सिट डाउन. कितना होता है टर्मिनल वेलोसिटी तेजस? वेरी गुड. सिट डाउन. वरुण, टर्मिनल वेलोसिटी? असं सांगितलं का? बरं. सिट डाउन. प्रणिता, काय जेवण झालं का? टर्मिनल वेलोसिटी सांग काय? 2/9 इंटू 2/9 इंटू 2/9 इंटू आर स्क्वेअर इटा अपॉन जी. का इटा इटा कॅन्सल होईल ना मग? आर स्क्वेअर इटा म्हटली ना तू.
आर स्क्वेअर इटा इन ब्रॅकेट रो मायनस जी अपॉन इटा. बर आर स्क्वेअर जी करेक्शन करून घ्या रे. ठीक आहे. आर स्क्वेअर जी इन ब्रॅकेट रो मायनस सिग्मा अपॉन इटा. व्हेरी गुड. सिट डाउन. तन्विशा स्टैंड अप. टर्मिनल वेलोसिटी मतलब क्या होता है? फॉर्मूला माहिती आहे आम्हाला. 3 फोर्सेस ऍक्ट झाले होते हे माहिती, बट उसमें टर्मिनल वेलोसिटी की कंसेप्ट क्या है? बॉडी एक्सपीरियंसेस. क्या होता है कि जो तीनों फोर्सेस एक्ट हो रहे थे वो एक दूसरे को बैलेंस करके इक्विलिब्रियम आता है. इक्विलिब्रियम आ गया मतलब नेट एक्सेलरेशन विल बिकम, एंड एक्सेलरेशन 0 हो गया मतलब बॉडी विल मूव विथ यूनिफॉर्म वेलोसिटी, एंड दिस यूनिफॉर्म टेम्परेचर इंक्रीज इन टेम्परेचर विस्कोसिटी इंक्रीज होती है डिक्रीज होती है लिक्विड के लिए? अरे दोनदा सांगितलं ना ऑलरेडी. विथ इंक्रीज इन टेम्परेचर विस्कोसिटी ऑफ लिक्विड इंक्रीज और डिक्रीज? डिक्रीज. क्या होगी? डिक्रीज होगी. सिट डाउन. और उसके लिए प्रथमेश स्लॉटल्स इंपेरिकल इक्वेशन क्या था? eta at t equals to eta upon 1 plus alpha into t plus beta into t का square. Alpha beta constant t is the sit down. In case of gases, हो gases क्या होगा गैस के केस में? इंक्रीज, बिकॉज विस्कोसिटी ऑफ गैसेस डिपेंड करती है लिक्विड के लिए डिपेंड फोर्सेस के लिए. ठीक. विथ इंक्रीज इन प्रेशर विस्कोसिटी एंड गैस के लिए ऑलमोस्ट इंडिपेंडेंट होती है. ठीक है. तो दिस इज ऑल अबाउट विस्कोसिटी को खत्म करने के बाद नेक्स्ट पार्ट देखा था, दैट वाज क्या था? इक्वेशन. क्या बोला था पॉइसिलीज ने कि व्हेन में हमने देखा था कि जैसे करंट फ्लो होने के लिए पोटेंशियल डिफरेंस मैंडेटरी है, कंपल्सरी.
आहे, कोण कोण टेस्ट. बस 3च नव्हते, बाकी सगळे टेस्टला होते. कन्फर्म. काय नाही दिले बेटा टेस्ट. स्वप्नील काल संडे होता काय? काल सांगितलं होतं का? बरं. शुभम सकाळी 7 वाजता. स्कोर कार्ड, बहुत दिन हो गए पढ़ाई नहीं था. इंद्रनील, अथर्व सवई स्टैंड अप, हरी स्टैंड अप, यशवंत, देवेश, राम, यश. राम ऑब्सेंट है, ठीक है. तो आउट ऑफ 100 स्कोर है बेटा, उसमें से देवेश, यश दोनों का ठीक है, अच्छा नहीं है ठीक है, बट तुम तीनों का एक्सट्रीमली लो है स्कोर. याचं रीजन काय माहिती आहे तुम्हाला? हरी, अथर्व, यशवंत, काय कमी पडली नाही, केलीच नाही प्रॅक्टिस. कमी पडायचं खूप दूरची गोष्ट राहिली बेटा. काय होतं तुम्हाला मी रोज भरपूर वेळा गोष्टी रिपीट करून सांगितल्या, बट तुमच्या डोक्यात जातच नाहीये. पण लक्षात घ्या, आता याच्यावर ऍक्शन नाही घेतली तर अशा वेळी तुम्हाला पश्चाताप होईल की जेव्हा तुमच्या हातातून वेळ गेली असेल. कळालं ना? काय होतं की आपली थेरीज प्रिपेअर नाही. पहिली गोष्ट, फॉर्म्युले विचारले तर तुम्हाला फॉर्म्युलेच आठवत नाहीये. आणि फिजिक्समध्ये मी सांगितले की कन्सेप्ट क्लिअर होणं आणि फॉर्म्युले लर्न करणं ही फर्स्ट स्टेप आहे. एवढं करून फिजिक्समध्ये काहीच होत नाही, बट हे केल्याशिवाय बाकी काही होणार नाही. कळालं ना? त्याच्यामुळे आपण पहिल्या स्टेपमध्ये अजून क्लिअर नाही आहे. हरी मध्येच अभ्यासाला लागतो बेटा, मध्येच बिघडतो तू. काय चालू तुझं आता? का नाही करत रेग्युलर? फॉर्म्युले प्रिपेअर आहे सगळे. मी तुम्हाला सॅटर्डे सांगितलं पण होतं, ठीक आहे. इलॅस्टिसिटी, प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड पे आने वाला है, जेई वालों के लिए स्पेशली. काय आता रो यायचं म्हणून येतोय आणि जायचं म्हणून जातोय फक्त, आहे ना? काय करतो बाळा तू दिवसभर? असं वाईट नाही वाटत का तुला? यशवंत, घरच्यांनी नाव काय ठेवलं तुझं? यशवंत. असं कसा यशवंत होणार तू? सिट डाऊन. मागच्या वेळेपेक्षा इम्प्रूव्हमेंट आहे, पण ही मेंटेनन्सली पाहिजे. सिट डाऊन. देवेश, नॉट गुड. हो काय? ते रेल्वेच्या पटरीवर थांबणं बंद करा आता, रेल्वे गेटला. अभ्यासावर लक्ष द्या. सिट डाऊन. उसके बाद में इकडं नीट वाले. शुभम खोकड, स्टँड अप. तू टेस्ट कसं काय दिली बेटा विदाउट क्वेश्चन पेपर? सर उद्या म्हणतील तू नीटचा पेपर देऊ नको, मी तुला MBBSला ऍडमिशन घेऊन देतो. ठेवशील का विश्वास? हां, तुझ्या सारख्यांना हे शोभत नाही बेटा. आता बघ तुझा ग्राफ परफॉर्मन्स ओव्हरऑल आहे ना, अशा गोष्टीमुळे किती डाऊन होऊन जातो. युवराज, वरुण, स्टँड अप. ओनली 33 मार्क्स. वाय? सुप्रिया आडे, साक्षी जाधव, स्टँड अप. प्रतीक, स्नेहल, प्रसाद पाटील, वैभव, कल्याणी, देवराज, सुमित, स्टँड अप. तन्विषा, स्टँड अप. तेजस, स्टँड अप. अजिंक्य, स्टँड अप. अक्षय करात, स्टँड अप. भगत, डायरेक्ट 150-85, स्टँड अप. कातार प्रथमेश, स्टँड अप. प्रणिता, नाही ठीक आहे. तेजस, काय प्रॉब्लेम बेटा? अजून काय इम्प्रूव्हमेंट होत नाही आहे? बरेच दिवस झाले आता. दिवसभर फक्त फिजिक्सच केलं होतं तरी मार्क्स नाही मिळाले. लक्षात घ्या, एका दिवसात किंवा 2 दिवसात
किंवा 8 दिवसात अभ्यास करून जर फिजिक्समध्ये मार्क्स येणार असले असते तर सगळ्यांचाच नंबर MBBS लागला असता. कळालं ना? नीटला नंबर का लागत नाही आता मी भरपूर वेळा सांगितलं, पण आता काय माझा सब्जेक्ट फिजिक्स आहे, तुम्हाला वाटतं मुद्दामून सर फिजिक्सबद्दल चांगलं बोलताय. त्यामुळे मी सोडून कोणालाही डिस्कस करा, जोपर्यंत फिजिक्समध्ये स्कोर येणार नाही तोपर्यंत तुमचं काही खरं नाही. किती मार्क्स घ्या कुठल्याही सब्जेक्टमध्ये. कळालं ना? आणि फिजिक्समध्ये मी फ्रॉम डे 1 सांगतोय की बायोलॉजी असेल, केमिस्ट्री असेल, लास्ट 3 मंथमध्ये, लास्ट 4 मंथमध्ये थेरॉटिकल आहे, प्रिपेअर करून, लर्न करून, रीड करून कव्हर अप होतं. बट फिजिक्स जर या 2 इयर्समध्ये नाही झालं तर रिपीट करून पण फिजिक्स होणार नाही. कळालं ना? त्यामुळे ईच अँड एव्हरी डे जे रेग्युलर वर्क ठरलेलं आहे ते कंपल्सरी झालंच पाहिजे बेटा. कळालं? मग कुठल्या वेळ सगळी फॉर्म्युले वगैरे वर्कशीट सोडवले होते सगळ्या कन्फर्म. मग आता फॉर्म्युले तर आठवले नाही आपल्याला, बरोबर नाही? तुला मी 4 क्वेश्चन विचारले, त्यापैकी 2 करेक्ट आले, 2 नाही आले तुझे. जर फॉर्म्युलेच प्रिपेअर नसेल तर आपण जे प्रिपरेशन करतोय ते काय करतोय लक्षात घ्या. बायोसारखं तर प्रिपेअर करायचं काम नाही फॉर्म्युले प्रिपेअर करायला. तेजस काय करता येईल इम्प्रुव्हमेंटसाठी? अभ्यासच करता येईल, दुसरं काय करणार आहे? आपल्याकडे काही जादू वगैरे चालत नाही. ठीक आहे, सिट डाऊन. प्रतीक काय बेटा? प्रॅक्टिस कमी पडते, मग अजून वाढवा प्रॅक्टिस. सिट डाऊन. साक्षी अभ्यास केलाय का? आपोआप कशी सबमिट होते बरं टेस्ट? हां मग हे सांग ना, टाईम संपला म्हणून आपोआप सबमिट थोडी होते. टाईम दिला असतो, टाईममध्ये कंप्लीट होते टेस्ट. टाईम तर तुम्हाला 1 तास देतोय आता, बरोबर आहे की नाही? ठीक आहे, एक्झाममध्ये 20 मिनिट वाढल्यामुळं. बट याचा 1 तास तरी ॲटलिस्ट कंप्लीट करा. स्नेहल चांगला स्कोर आहे बेटा बऱ्याच दिवसानंतर, बरोबर आहे? म्हणजे अभ्यास केला, टेस्ट दिली आणि मार्क्स पडलेत, पण आता इम्प्रूव्ह झाले पाहिजे नेक्स्ट टेस्टला. सिट डाऊन. इकडे प्रथमेश. हा प्रथमेश काथार आहे, याला बघून घ्या बाळांनो. सरळा उभा राहा. बघितलं? म्हणजे याच्यानंतर ते एक्झाम्पल, बस एक्झाम्पल द्यायचं असेल ना तर आता याचं देणार आहे मी की अभ्यास नाही केला तर तुमचा प्रथमेश काथार होईल म्हणून. कळालं ना? एक वेळ अशी होती की पहिल्या 2, 3, 4 रँकमध्ये प्रथमेश काथार ऑलमोस्ट असायचा, बरोबर आहे? आता शेवटच्या 2, 4 मध्ये प्रथमेश काथार दिसतो आपल्याला, बरोबर आहे का प्रथमेश? पण आता त्याला फरक पडत नाही. पहिले काय व्हायचं, एखाद्या टेस्टला मार्क्स कमी पडले, कळालं नाही, दिवसभर टेन्शनमध्ये असायचा, जेवण नाही करायचा, रडायला यायचं त्याला. आता एकदम निर्लज्ज झालेला आहे. ठीक आहे, इट्स ओके, नाही पडले मार्क्स, नाही पडले काही फरक पडत नाही. तर या गोष्टी जर नाही इम्प्रूव्ह केल्या तर काय होतं, इम्प्रूव्हमेंट केली तर ग्रोथ होईल, नाही केली तर तुमचा प्रथमेश कातर होईल. कळालं ना? बरं भगत, कालचे मार्क्स कंप्लीट मनाचे आहेत बेटा, एकही मार्क्स शिटिंगचा नाही आहे, गोळ्या मारलेल्या नाही इकडच्या तिकडच्या. नाही मी विचारतोय तसं काही आहे का? सगळे मनाचे मार्क्स आहेत, मनाचे म्हणजे अभ्यास करून पडलेले. ठीक आहे, मग इम्प्रूव्हमेंट चांगली तुझी. सिट डाऊन. प्रसाद पाटील, भरकटलेला पाटील झालाय तू. तू भगत बघ मागून येऊन किती फूट झाला तुझ्या. सिट डाऊन. अक्षय खरात, यशवंत चव्हाण, चव्हाणच आहे तू? यशवंत नाही, यशवंतराव, यशवंत चव्हाण खाली. ठीक आहे, यशवंतराव. तुम्ही दोघं बेटा लक्षात घ्या, तुम्ही ना खूप अलर्ट आहे, तुमचं ग्रेट अलर्ट आहे, वॉर्निंग आहे. सगळी मेहनत पाण्यात जाणार तुम्ही व्यवस्थित ट्रॅकवरती तुमचं होतं काय गावाकडे जाता त्याच्यात फिजिक्सचा अभ्यास सोडता, एवढं डिप्रेशन जातं की आपल्याला काही दिसत नाही. मग अभ्यासाला लागतात बाकी सब्जेक्ट लगेच घेऊन घेऊन 15 दिवस 20 दिवस महिनाभर खूप एफर्ट देतात आणि ट्रॅकवर आले की असं वाटतं आता आपल्याला फिजिक्स तरी यायला लागला, आता फिजिक्स करायची काही गरज नाही, आता काय करू परत नाही, परत 2 महिन्यानंतर फिजिक्समध्ये ऑलमोस्ट घेऊन याला काय अर्थ नाही बेटा, इम्प्रूव्हमेंट नाही होणार असं करून काहीच. कन्सिस्टन्सी मी बऱ्याच वेळा सांगितले तुम्हाला, ससा आणि कासव माहिती आहे ना? रेसमध्ये जिंकणार कोण आहे ऑलवेज? तर आपल्याला कासव व्हायचं, उड्या मारणारा ससा व्हायचं नाही. मी तुम्हाला फर्स्ट टेस्टपासून सांगतोय की आज आपल्याला टेस्टमध्ये 1 मार्क्स पडला तरी चालेल, पण नेक्स्ट टेस्टमध्ये ॲटलिस्ट आजचे एवढे मार्क्स पाहिजे किंवा इम्प्रूव्हमेंट पाहिजे एका क्वेश्चनची तरी. म्हणजे प्रत्येक वेळी आपलं टार्गेट हेच असलं पाहिजे की नेक्स्ट मंडेच्या टेस्टमध्ये माझा फक्त यापेक्षा, या टेस्टपेक्षा ॲटलिस्ट 1 मोर क्वेश्चन करेक्ट आला पाहिजे. आपली मॅच्युरिटी वाढते है ना, तुमची बौद्धिक क्षमता वाढते, प्रिपरेशन वाढते, सगळं वाढतंय. मग आपण 8 दिवसामधून 1 क्वेश्चन करेक्ट एक्सपेक्ट नाही करू शकत का? बट हे करण्यासाठी 8 दिवस आपल्याला एफर्ट्स घ्यावं लागेल. आपल्याला संडेला सुचतं,
उद्या टेस्ट आहे, आता काहीतरी वाचावं लागेल, काहीतरी बघावं लागेल म्हणून आहे ना. मग संडेला मॅच येतो, सर पटकन सांगा, पटकन कोणते कोणते टॉपिक आहे, हा टॉपिक आहे का, पटकन पटकन सांगा. एका दिवसात करून काय होणार आहे, काहीच नाही होणार. वरून अभ्यास करतोय, प्रिपेअर करतोय, क्वेश्चन पण सोडवतोय, बट एवढं सफिशियंट नाही, ते आपल्याला मार्क्समध्ये कन्वर्ट करावं लागेल बेटा. कळालं ना. त्यासाठी काय करता येईल बघा, काय काय मिस्टेक होत आहे मी तुम्हाला सांगितले. सरळ सरळ प्रत्येक टेस्ट नंतर आपला जो क्वेश्चन रॉंग होतोय त्या क्वेश्चनच्या रॉंग होण्याचं रिझन लिहून ठेवा. काय होतं, आता बरेच लोक क्लासमध्ये असे की ज्यांचं प्रिपरेशन मला माहिती की होतंय कम्प्लीट, प्रॅक्टिस पण करतायत, क्वेश्चन पण सोडवताय, बट ॲप्रोप्रिएट मार्क्स येत नाहीयेत. जसं हरीला जे मार्क्स आले तेवढेच मार्क्स येणं, इतकी अभ्यास नव्हता, अभ्यास जास्त होता, बट ते मार्क्समध्ये का कन्वर्ट होत नाहीये. सेम केस तेजसची आहे, अभ्यास तर केला होता, वर्कशीट सोडवल्या होत्या, बट मार्क्समध्ये कन्वर्ट का होत नाहीये याचं रिझन फक्त तुम्हाला माहिती. त्यामुळे ईच अँड एव्हरी टेस्ट नंतर जो क्वेश्चन आपला अटेम्प्ट नाही झाला किंवा रॉंग झाला याचं रिझन लिहून ठेवा. कळालं ना. ते डिस्कस करायला या, त्यावर आपल्याला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी बरेच सोल्युशन असतात. बट हे सोल्युशन कधी भेटतील, जेव्हा तुम्ही येऊन डिस्कस केले तेव्हा. कळालं ना. तुम्ही जर आलेच नाही तर मग ते तशीच राहणार. वरून सिट डाऊन. वाणी तू तर वेगळाच प्राणी बेटा. एका टेस्टला डायरेक्ट 150 160 आणि डायरेक्ट नंतर 50 आणि 60. आता कन्सिस्टंट मेंटेन नाही तू. कशामुळं, बरं नाही वाटत का प्रत्येक वेळी एवढे मार्क्स घ्यायला. सिट डाऊन. सुमित चालू बेटा अभ्यास. आता मार्क्स पण इम्प्रूव्ह झाले पाहिजे. सिट डाऊन. अजिंक्य काल व्हॉइस नोट्स पाठवले, आज झोप लागली. सिट डाऊन. व्हॉइस नोट सारखा होल सिलेबस रिव्हिजनचा दुसरा फॉर्म्युलाच नाही आहे, बट इट्स ओके. तुम्हाला नाही फॉलो करायचं त्याबद्दल मी कंपल्शन ठेवलेलं नाही आहे. कळालं ना. बट त्याचे परिणाम काय होतात हे जे इव्हिनिंगला 4 वाजता येतात का त्यांच्या लक्षात येत आहे. बरोबर आहे. काल रोटेशनल सुरू केला, सगळं फ्लॅशबॅकमध्ये काहीच आठवत नव्हतं. नाव आठवत होतं टॉपिक झालाय म्हणून, पण फॉर्म्युला कुठं दिसतच नव्हता. मग हे जर होऊ द्यायचं नसेल नाही तर फायनल एक्झाममध्ये पण असं होतं की सिलेबस तर झाला होता पण याचा फॉर्म्युला काय होता डोळ्यासमोर आहे पण डोळ्याच्या मध्ये येत नाही. त्यावर एकच सोल्युशन आहे, होल सिलेबस रिव्हिजन ईच अँड एव्हरी डे. आणि ती करण्यासाठी बेस्ट फॉर्म्युला आहे, बेस्ट वे व्हॉइस नोट्स. एक तर लिहून काढा स्वतःचे स्वतः किंवा त्याला ओरली एकदा बडबड करा, बोला, व्हॉइस नोट त्याच्या सेंड करा, सगळं काही रिवाईज होतं. बट केलं तर होतं है ना, नाही केलं तर मग सगळंच होऊन जातं. ठीक आहे. अजून कोण आहे नेक्स्ट. साक्षी. किती मार्क्स आहे बेटा. प्रणिता कातार 115, साक्षी 126, खुशी 127, स्टँडअप. शंतनू 132, श्रवण 155. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, श्रवण एवढे मार्क्स कसं काय पडले बेटा तुला. खरंच का चिटिंग केली होती. कोणच बघितला पेपर, कोणाला एवढी पडलीच नाही, बघून काही फायदाच नाही. ठीक आहे. काही चिटिंग वगैरे केली होती, अभ्यास केला होता म्हणजे अभ्यास सरळ सरळ वर्कशीटच तुम्ही सोडवायला नाही म्हणून तुम्हाला मार्क्स नाही पडले. कळालं ना. का तुला पेपर वगैरे दिला तुम्ही अगोदर संडेला पेपर सेंड केला होता असं काही नव्हतं ना. बाकीच्यांमध्ये म्हणजे डायरेक्ट 155 आणि इकडं 25, एवढा डिफरन्स का होतोय. तू टेस्ट नाही दिली हर्षवर्धन. किती मार्क्स पडले. ऑफलाईन दिले, चेक करून नाही मिळालं तुला. 93 आहेत. श्रीराम. पण आता श्रवण मेंटेन राहिले पाहिजे. कळालं ना. तुझं पण ते गाववाल्यासारखीच गोष्ट आहे. कळालं ना. हे करून काही होत नाही, मग हे फक्त टेम्पररी सॅटिस्फॅक्शन भेटतं ते शुभम सारखं. एका टेस्टला चांगले मार्क्स घेतले की 8 दिवस आपल्या आनंदात जातात आणि त्या वर्षावर मग पुढच्या 3 टेस्टमध्ये मार्क्स येत नाही. श्रीराम. शंतनू खूप कमी झालं बेटा यावेळी. का बरं. बोल ना. नाही कशामुळं पण तुला माहिती का रिझन सांग. मग कशामुळं पण रिझन सांग ना मला. रिझन ऐकायचं फक्त. अरे क्वेश्चन सॉल्व नव्हते केले, वर्कशीटची प्रॅक्टिसच नाही केली. जे रेफरन्स बुकमधून क्वेश्चन सोडवत होता मागच्या वीकमध्ये सोडवलेच नाही, कारण तू एकदा डाऊटसाठी आलाच नाही. सोडवले होते मागच्या वीकमध्ये सारखे सोडवले होते. मार्क्स पडायला पाहिजे तुम्ही. सिडा. खुशी. चांगले आहेत मार्क्स पण आता प्रत्येक वेळी याच्यापेक्षा काही ना काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे. सिडा. प्रणिता कसं काय पडले तुला एवढे मार्क्स.
कारण या संडेला मेसेज नव्हता केला, बरोबर आहे की नाही? नाही तर मागच्या वेळी प्रत्येक वेळी संडेला मेसेज होतो, सर सांगा पटकन मंडेला कोणते कोणते टॉपिक आहे. या संडेला तसं काही मेसेज नव्हता, म्हणजे प्रिपरेशन झालं होतं. सिट डाऊन. साक्षी खूप कमी भेटा स्कोर. का बरं? डाउट्स क्लिअर केले नाही, म्हणजे माझ्यावरच थोडा कापर. बरं, तू आली नाही डाऊटसाठी. बरं, सिट डाऊन. तो बेसिकली देखो, ज्यांना असं वाटतं की इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे, मी सांगितलं त्या पद्धतीनं जो क्वेश्चन अनअटेम्प्टेड किंवा रॉंग झाला याचे रिझन्स लिहा आणि मला भेटायला या. कळालं ना? आपण त्या प्रत्येकावर सोल्युशन काढू आणि अभ्यास करावाच लागेल, त्याला कुठलं एक्सक्यूजच नाही आहे. बरेच जण खूप चांगले अभ्यासाला लागलेत. अभ्यास न करणाऱ्यांपैकी फक्त टॉप रँक लागतो तो अथर्व सवयीचा आपल्या क्लासमध्ये, सगळ्यात जास्त रिलॅक्स आणि अभ्यास न करणाऱ्या मेंबरपैकी. सेकंड रँक येतोय तो अजिंक्य गवईचा. त्यानंतर ऑलमोस्ट एक साहिल पण त्यांच्याच रेंजमध्ये असतो, अभ्यासाला लागतो आणि लगेच गावाकडे पळतो. त्यानंतर साक्षी अँड तुमचा ग्रुप, कुठे आहेत ते दोन? गावाकडे गेले, रूमवर झोपलेले आहेत. बरं, ठीक आहे. बाकी ऑलमोस्ट सगळे मेहनत घेत आहे, बरोबर, एफर्ट्स घेत आहे. पण लक्षात घ्या, इथं काय ना प्रॉब्लेम की तुम्ही अभ्यासाला लागले, खूप अभ्यास केला म्हणून लगेच इन्स्टंटली त्याच विकेंडच्या टेस्टमध्ये तुम्हाला आउटपुट दिसणार नाही. कळालं ना? कारण बाकीचे जवळपास 1 वर्षापासून एफर्ट्स घेत आहेत, तेव्हा कुठे त्यांना कन्सिस्टंट त्याचे रिझल्ट दिसत आहेत. मग तुम्हाला हे एफर्ट्स तोपर्यंत घ्यावं लागेल जोपर्यंत तुम्हाला त्याचं मार्क्समध्ये कन्व्हर्जन दिसत नाही तोपर्यंत. कळालं? आणि अजून एक पार्ट, इव्हिनिंगला जे आपण सेशन सुरू केलं आहे त्याला फक्त 4 ते 5 लोक असतात. मी बऱ्याच वेळा तुम्हाला कंपल्सरी केले, जेईवाल्यांसाठी ती बॅच मॅन्डेटरी कंपल्सरी आहे. कळालं ना? आणि नीटवाल्यांना पण, ज्यांना असं वाटतं की आपलं याच इयरमध्ये 23 मध्येच आपलं आउटपुट फिजिक्समध्ये चांगल्या लेवलचं आलं पाहिजे, त्यांनी पण कंपल्सरी त्या बॅचला यायचं आहे. बट तुम्ही येत नाही, पण याचे रिझल्ट तुम्हाला आता नाही कळणार. 3 महिन्यानंतर, 4 महिन्यानंतर, जेव्हा आपला ऑलमोस्ट सिलेबस कंप्लीट झालेला असेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की शेवटचे 2-4 टॉपिक आठवत आहेत. ग्रॅव्हिटेशन झाला होता, रोटेशनल, एसएचएम कधी झाला होता, इलॅस्टिसिटी, सरफेस टेन्शन, असे नावही तुम्हाला आठवणार नाही. म्हणजे इव्हिनिंगला बॅचला येत आहेत त्यांच्या लक्षात येते की ईच डे आपण 100चं टार्गेट देतोय, बट ॲटलीस्ट 30-50 काही ना काही क्वेश्चन्स तिथं सॉल्व्ह होत आहेत. कळलं? त्यामुळे ज्यांना पॉसिबल आहे ते यायचं ट्राय करा. आणि अभ्यासाशिवाय ऑप्शनच नाही भेटा तुम्हाला. तुम्हाला जर वाटत असेल की असं रिलॅक्स राहून होऊन जाईल, आपलं गोळ्या मारू शुभम सारख्या, आहे का नाही, होऊन जाईल, बरोबर येईल, नशीब चांगलं आहे आपलं, आहे का नाही, अजून काहीतरी पूजापाठ करू एखाद्या देवाचं काहीतरी, तर त्या गोष्टी तुम्हाला हेल्प करणारच नाही. प्रिपरेशनच करावं लागणार आहे. राहील लक्षामध्ये? त्यामुळे प्रत्येकाने कंपल्सरी का कोणता क्वेश्चन रॉंग झाला याची रिझनची लिस्ट घेऊन मला भेटायचं आहे. त्यानंतर या संडेला PCM PCB आहे. या मागच्या संडेला का नाही घेतली, कारण मी तुम्हाला मंडे ट्यूजडेला सांगायला विसरलो होतो, बरोबर आहे ना? आता आजपासून तुमच्याकडे टाईम आहे. ऑन संडे टेस्ट विल बी देअर फॉर फिजिक्स, युनिट्स अँड डायमेन्शन्स, 1D 2D इन्क्लुडिंग सर्क्युलर मोशन. परत एकदा 1D 2D इन्क्लुडिंग सर्क्युलर मोशन अँड डायमेन्शन्स, हे टॉपिक्स आहेत ऑन संडे फॉर PCM ॲज वेल ॲज PCB. फॉर केमिस्ट्री, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, सम बेसिक कन्सेप्ट, आणि थर्ड वन कुठला आहे? स्टेट्स ऑफ मॅटर. फॉर केमिस्ट्री, स्टेट्स ऑफ मॅटर, स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, हे 3 युनिट आहेत केमिस्ट्री. त्यानंतर बायोलॉजीसाठी फर्स्ट युनिट कंप्लीट, प्लांट किंगडम, ॲनिमल किंगडम, सेल, द बेसिक नेचर ऑफ लाईफ. काय? हां, ठीक आहे. बायोचे फर्स्ट 4 टॉपिक, केमिस्ट्रीचे फर्स्ट 3 आणि फिजिक्सचे फर्स्ट 3. हा PCBचा सिलेबस आहे अकॉर्डिंग टू NCERT. अँड फॉर मॅथ्स, वेक्टर प्लस 3D आणि ट्रिग्नॉमेट्री. वेक्टर, 3D, ट्रिग्नॉमेट्री, हे तिन्ही पण टॉपिक आहे. ठीक आहे, ऑन संडे. आणि मंडेचे टेस्ट तर आपलं जे वीकमध्ये डिस्कशन होईल ते कम्प्लीट राहील. ठीक आहे, चलो राईट डाऊन नेक्स्ट पॉईंट. डेन्सिटी. याद है डेंसिटी क्या था? डेंसिटी मतलब मास पर यूनिट वॉल्यूम. डेंसिटी होती है मास पर यूनिट वॉल्यूम. इसका ऐसा यूनिट होगा kg पर मीटर का क्यूब. CGS यूनिट होगा ग्राम पर सेंटीमीटर का क्यूब. और कन्वर्जन क्या है इसमें? 1 kg पर मीटर क्यूब इक्वल्स टू कितने ग्राम पर सेंटीमीटर क्यूब? +3. कैसे आ रहा है +3 का -3? का +3. देखो 1 kg इक्वल्स टू 10 to the power 3 ग्राम. 1 मीटर इक्वल्स टू 10 की पावर +2. उसका क्यूब मतलब +6, बट ये डिनोमिनेटर में था, ऊपर जाके माइनस होगा. +3 - 6, तो 1 kg पर मीटर क्यूब इक्वल टू हो गया 10 to the power -3 ग्राम पर सेंटीमीटर का क्यूब.
अब इसके लिए याद रखो कि अगर वाटर की डेंसिटी लेनी है तो ऑलमोस्ट कितनी होती है 1 × 10⁻³ kg पर मीटर का क्यूब। ये होती है 4 डिग्री सेल्सियस पे, बट टेम्परेचर वेरी भी करके देंगे तो भी डेंसिटी में आने वाला वेरिएशन नेग्लिजिबल होता है। इसलिए वाटर की डेंसिटी हम हर बार कितनी कंसीडर करेंगे 10⁻³ kg पर मीटर का क्यूब। मतलब यही डेंसिटी कितनी मिलेगी 1 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब। क्यों -3 + 3 कैंसिल होके 1 बचेगा, ठीक है। देन उसके बाद में अभी हमें डेंसिटी के बाद में प्रेशर पढ़ना है। तो प्रेशर के लिए हमें एयर की डेंसिटी रिक्वायर्ड होती है। तो ये एयर की डेंसिटी होती है अबाउट और अराउंड 1.3 kg पर मीटर का क्यूब। एंड उसके बाद में हम जो प्रेशर मेजर करते हैं तो प्रेशर मेजर करने के लिए डिवाइस होता है बैरोमीटर। क्या होता है बैरोमीटर। एंड ये बैरोमीटर बनाया जाता है फ्रॉम मर्क्यूरी, तो उसको बोला जाता है मर्क्यूरी बैरोमीटर। तो मर्क्यूरी की भी डेंसिटी हमें रिक्वायर्ड होती है, दैट इज 13.6 × 10⁻³ kg पर मीटर का क्यूब। तो ये डेंसिटी की जो वैल्यूज बोर्ड पे लिखी है ये एग्जाम में जो क्वेश्चन आएगा उसमें गिवन होगी ऑलमोस्ट, लेकिन फिर भी अगर कहीं पे नहीं दी है तो हमें लर्न करना पड़ेगा, ठीक है। इनको छोड़ के प्रेशर रिलेटेड क्वेश्चन सॉल्व नहीं होंगे। स्वप्निल डेंसिटी ऑफ एयर 1.29 है बट हम 1.30 लेते हैं सो दैट कैलकुलेशन के लिए थोड़ा सा इजी हो जाए, ठीक है। स्वप्निल डेंसिटी ऑफ एयर 1.3 kg पर एंड ग्राम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये। तेजस मर्क्यूरी डेंसिटी ऑफ मर्क्यूरी 3 kg पर मीटर का क्यूब। सिट डाउन। शंतनु वाटर की डेंसिटी 10 ग्राम। गुड मॉर्निंग। मी काय विचारलं कळाल तुला डेंसिटी कोणाची वॉटरची 10 ग्राम कसं काय कशात पण सांग 10⁻³ kg पर मीटर क्यूब आणि ग्राम्स पर सेंटीमीटर क्यूब 1। मग 10 ग्राम काय म्हटलं पहिले सिट डाउन। उसके बाद में डेंसिटी ऑफ मिक्सचर याद है फॉर्मूला लिख के दिया था पहले भी। क्या करना पड़ेगा m1 + m2 अप टू mn डिवाइडेड बाय v1 + v2 अप टू vn। एंड उसमें अगेन हम m1 को रिप्लेस कर सकते हैं। किससे रिप्लेस करेंगे m1 को डेंसिटी इक्वल टू मास अपॉन वॉल्यूम। तो मास इक्वल टू डेंसिटी इनटू वॉल्यूम। तो ये बनेगा ρ1 v1 + ρ2 v2 अप टू ρn vn डिवाइडेड बाय v1 + v2 + vn। देन अगेन यहाँ पे अगर v1 v2 vn गिवन नहीं है तो क्या करना पड़ेगा पहले m1 + m2 अप टू mn डिवाइडेड बाय v1 v2 vn गिवन नहीं तो ρ इक्वल टू m/v v इक्वल टू m/ρ। तो ये क्या बनेगा m1 अपॉन ρ1 प्लस m2 अपॉन ρ2 प्लस अप टू mn अपॉन ρn। देखो फर्स्ट वाला फॉर्मूला कब यूज करेंगे जब हमें मिक्सचर के सारे गैसेस होंगे लिक्विड होंगे उसके मासेस एंड वॉल्यूम गिवन है। तो सेकंड वाला कब यूज करना है मास दिया ही नहीं है इंडिविजुअल वॉल्यूम एंड डेंसिटी गिवन है तो सेकंड वाला यूज होगा। थर्ड वाला कब अगर वॉल्यूम गिवन ही नहीं है सिर्फ क्या गिवन है मासेस एंड डेंसिटी तब हमें यूज करना है ये थर्ड वन, ठीक है। ये बन गई डेंसिटी ऑफ मिक्सचर। हो गया डेंसिटी ऑफ मिक्सचर। नेक्स्ट करो नेक्स्ट। रिलेटिव डेंसिटी याद है रिलेटिव डेंसिटी क्या होता है डेंसिटी ऑफ बॉडी या फिर लिक्विड अपॉन डेंसिटी ऑफ वाटर। ये 4 डिग्री सेल्सियस ही लेते हैं लेकिन वेरिएशन नेग्लिजिबल आता है इसलिए डेंसिटी ऑफ वाटर भी लेंगे तो भी चलेगा। मतलब एग्जाम में क्या होता है ना कि हमें
बॉडी की डेंसिटी कंप्लीट देने की जगह पे वो बोलते हैं कि जैसे मर्क्यूरी है और मर्क्यूरी के लिए रिलेटिव डेंसिटी है 13.6 kg पर मीटर क्यूब, स्टील का क्योंकि रिलेटिव डेंसिटी यूनिटलेस है, सिर्फ क्या बोलेंगे मर्क्यूरी की रिलेटिव डेंसिटी कितनी है 13.6। तो इसलिए हमें अगर मर्क्यूरी की डेंसिटी लेनी है तो रिलेटिव डेंसिटी को वाटर के डेंसिटी से मल्टीप्लाई करना पड़ेगा, यानी डेंसिटी ऑफ मर्क्यूरी कितनी बनेगी 13.6 इंटू 10 की पावर 3 kg पर मीटर क्यूब। समझ में आ रहा है? तो क्वेश्चन में अगर आपको रिलेटिव डेंसिटी दी है तो हर बार हम क्या करेंगे उसको 10 की पावर 3 से मल्टीप्लाई करेंगे और वो बनेगी बॉडी की डेंसिटी। इसी तरह की सिमिलर कंसेप्ट होती है दैट इज स्पेसिफिक ग्रेविटी। क्या होता है स्पेसिफिक ग्रेविटी का मतलब? वेट ऑफ बॉडी या फिर लिक्विड अपॉन वेट ऑफ वाटर, या फिर हम इसको डिफाइन कर सकते हैं एज वेट ऑफ बॉडी इन एयर अपॉन लॉस ऑफ वेट ऑफ बॉडी इन वाटर, या फिर सिंपली डेंसिटी ऑफ बॉडी अपॉन डेंसिटी ऑफ वाटर। यानी कि रिलेटिव डेंसिटी एंड स्पेसिफिक ग्रेविटी क्या होती है, दोनों भी सिमिलर क्वांटिटीज है, दोनों को भी यूनिट नहीं है एंड डायमेंशंस भी नहीं है। ठीक है, ये पहले भी हो चुका था। ठीक है, बस अभी रिक्वायर्ड है प्रेशर के लिए, इसलिए फिर से रिवाइज किया है। नाउ नेक्स्ट पॉइंट, प्रेशर। क्या होता है प्रेशर? मतलब फोर्स पर यूनिट एरिया। राइट डाउन, प्रेशर इज डिफाइंड एज फोर्स पर यूनिट एरिया। प्रेशर क्या होता है? प्रेशर मतलब फोर्स एक्टिंग पर यूनिट एरिया, डिनोटेड बाय, क्या होता है नोटेशन? P गिवन बाय P इज इक्वल्स टू F बाय A, फोर्स पर यूनिट एरिया। तो इसका SI यूनिट होगा न्यूटन पर मीटर का स्क्वायर, एंड इसी न्यूटन पर मीटर स्क्वायर को हम बोलते हैं पास्कल। सीजीएस यूनिट होगा डाइन पर सेंटीमीटर का स्क्वायर, बट जनरली हमें प्रेशर दिया जाएगा इन एटमॉस्फेयर, एंड 1 एटमॉस्फेयर इक्वल्स टू होता है 1.013 इंटू 10 की पावर 5 न्यूटन पर मीटर स्क्वायर और पास्कल। मतलब प्रेशर हर बार जो भी दिया जाता है वो एटीएम में, मतलब एटमॉस्फेरिक प्रेशर इस यूनिट में दिया जाता है। हमें उसको क्या करना है, बस 10 की पावर 5 से मल्टीप्लाई करना है, क्योंकि 1.013 ऑलमोस्ट इक्वल टू 1 होता है। मतलब कहीं पे जाएंगे और बोला जाएगा कि वहां पे प्रेशर 4 एटमॉस्फेयर है, हम क्या करेंगे 4 इंटू 10⁵ यूनिट न्यूटन पर मीटर का स्क्वायर। ठीक है, नेक्स्ट, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम। प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम, वेरी गुड। प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम, जो भी लिक्विड होता है उसके वजह से क्या होता है, देखो बेसिकली प्रेशर एक्ट होता है। देन जो भी गैसेस होते हैं उसके वजह से भी क्या होता है, प्रेशर एक्ट होता है। बट यहाँ पे हम स्पेसिफिकली लिक्विड रिलेटेड प्रेशर डिस्कस करेंगे, क्योंकि गैसेस का प्रेशर कंसिडरेबल नहीं होता है, वो नेग्लिजिबल होता है। जैसे इस रूम में जितनी भी एयर है, तो इस एयर के जो भी मॉलिक्यूल्स है वो क्या करते हैं, कंटिन्यूसली जाते हैं वॉल्स ऑफ द कंटेनर जो है उसके ऊपर जाके कोलाइड होते हैं। कोलिजन के बाद में उसके वेलोसिटी की डायरेक्शन रिवर्स होती है और वो वापस आते हैं। समझ में आ रहा है ना? देखो सॉलिड, लिक्विड, गैसेस, ये 3 स्टेट ऑफ मॉलिक्यूल मैटर होती है। क्यों होती है? आईएमएफ के ऊपर। ठीक है, आईएमएफ नेग्लिजिबल है, इंटरमॉलिक्यूलर फोर्सेस, मतलब एक मॉलिक्यूल दूसरे मॉलिक्यूल के कंपैरिजन में फ्री टू मूव है, इसलिए ये मॉलिक्यूल कहीं पे भी मोशन में मतलब हो सकता है, और उसकी मोशन क्या होती है, जाता है वॉल के ऊपर, इंसिडेंट होता है, इंसिडेंट होके वापस आता है। एंड ये आते टाइम जो भी कोलाइड हो रहा है वॉल के साथ में, इसके कोलिजन जो है वो परफेक्टली इलास्टिक है। शंतनु, क्या इलास्टिक कोलिजन मतलब क्या? खुशी, श्रवण, काइनेटिक एनर्जी कंजर्व होगी, मोमेंटम तो हर बार कंजर्व होता है। ठीक है, लेकिन कोलिजन इलास्टिक, इसका मतलब क्या होगा, जाते टाइम जो काइनेटिक एनर्जी है कोलाइड होके वापस आते टाइम भी सेम अमाउंट ऑफ काइनेटिक एनर्जी होती है। तो यहाँ पे जो चेंज इन मोमेंटम होता है पर यूनिट टाइम, स्वप्निल, उसको क्या बोला जाता है? चेंज इन मोमेंटम पर यूनिट टाइम। साक्षी, चेंज इन मोमेंटम पर यूनिट टाइम। फोर्स, न्यूटन का सेकंड लॉ। क्या होता है न्यूटन का सेकंड लॉ? चेंज इन मोमेंटम पर यूनिट टाइम इज प्रोपोर्शनल टू फोर्स, वही है ना? सिट डाउन, वेरी गुड। तो इस तरह से मॉलिक्यूल्स ऑफ द गॅस क्या कर रहे हैं, हे डेली तुम्ही व्हॉइस नोट सेंड करता ना, त्यामुळे एवढं पटपट आठवते बाळांनी तुम्हाला। ठीक है, तो ये सारे मॉलिक्यूल्स क्या करते हैं, वॉल के ऊपर जाके फोर्स इंपार्ट करते हैं।
एंड ये अप्लाइड फोर्स पर यूनिट एरिया मतलब क्या बनेगा, प्रेशर बनेगा। समझ में आ रहा है। सेम केस होती है लिक्विड के कंटेनर में भी, और ये लिक्विड की जो मॉलिक्यूल्स है वो भी क्या करते हैं, इसी तरह से फोर्सेस एक्सर्ट करते हैं ऑन नेबरिंग मॉलिक्यूल, एंड ये फोर्स क्या करेगा, फिर फोर्स पर यूनिट एरिया प्रेशर एक्सर्ट करेगा। ठीक है, तो ये लिक्विड कॉलम का प्रेशर होता है P इज इक्वल्स टू H इंटू रो इंटू जी। हाउ टू कैलकुलेट प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम, H इंटू रो इंटू जी, वेयर H इज द हाइट, रो का मतलब डेंसिटी, किसकी डेंसिटी, अगर ये मर्क्यूरी बैरोमीटर है तो मर्क्यूरी की, या फिर दूसरा कोई लिक्विड है जिसकी वजह से हमें प्रेशर कैलकुलेट करना है उसकी डेंसिटी, जी का मतलब एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी। अब ये फॉर्मूला हमने बहुत बार यूज कर दिया है। ठीक है, राइट डाउन प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम H इंटू रो इंटू जी। अब ये प्रेशर में भी कभी कभी दो वर्ड्स आते हैं जो आपको कंफ्यूज करते हैं। नेक्स्ट पॉइंट लिखो, एब्सोल्यूट प्रेशर, एब्सोल्यूट प्रेशर, एब्सोल्यूट प्रेशर। अब ये एब्सोल्यूट प्रेशर मतलब क्या होता है, राइट डाउन, टोटल प्रेशर एट ए गिवन प्लेस, टोटल प्रेशर एट ए गिवन प्लेस इज नोन एज एब्सोल्यूट प्रेशर। एब्सोल्यूट मतलब टोटल, पूरा, एब्सोल्यूट टोटल, एब्सोल्यूट प्रेशर, टोटल प्रेशर एट ए गिवन प्लेस विच इज गिवन बाय, क्या है एब्सोल्यूट प्रेशर इक्वल्स टू P नॉट प्लस P गेज। P नॉट का मतलब एटमॉस्फेरिक प्रेशर, P नॉट मतलब क्या है, एटमॉस्फेरिक प्रेशर एट ए गिवन प्लेस, एटमॉस्फेरिक प्रेशर एट ए गिवन प्लेस, एंड P फॉर गेज मतलब गेज प्रेशर। गेज प्रेशर मतलब हे मोजलेलं, प्रेशर गेजेस होते हैं ना, प्रेशर मेजरिंग डिवाइसेस मतलब प्रेशर गेज। तो प्रेशर गेज ने जो मेजर किया वो P गेज, प्रेशर एट गेज। समझ में आ रहा है। एब्सोल्यूट का मतलब एटमॉस्फेरिक प्रेशर भी एंड गेज प्रेशर भी। ठीक है, तो इसके ऊपर से हमें अगर गेज प्रेशर कैलकुलेट करना है तो क्या करना पड़ेगा, गेज प्रेशर इज इक्वल्स टू एब्सोल्यूट प्रेशर माइनस एटमॉस्फेरिक प्रेशर। डिफरन्स समझ में आ रहा है ना। जैसे हमें सपोज समुद्रामध्ये खाली गेलो आपण 10 किलोमीटर डीप जाके प्रेशर मेजर करना है, या फिर अपन हवा भरतो गाड़ीच्या टायर मध्ये, हवा भरने से पहले क्या करते, वो मेजर करते कितना प्रेशर है। समझ में आ रहा है, तो वो हो गया गेज प्रेशर। उसके साथ अगर एटमॉस्फेरिक प्रेशर कंबाइन करेंगे तो वो कौन बनेगा, एब्सोल्यूट प्रेशर। अगर गिवन एब्सोल्यूट प्रेशर में से एटमॉस्फेरिक प्रेशर सबट्रॅक्ट करेंगे तो क्या मिलेगा, गेज प्रेशर। बस इतना ही कन्फ्युजिंग पार्ट आहे। मग आपल्याला विचारलं काय हे बघायचं, एब्सोल्यूट प्रेशर पूछा है तो P नॉट प्लस H रो जी करना पड़ेगा। सिर्फ प्रेशर पूछा है गेज प्रेशर तो सिर्फ H रो जी करना पड़ेगा। ठीक है ना, एटमॉस्फेरिक प्रेशर वहां पे कंसीडर ही नहीं करेंगे। एंड एब्सोल्यूट प्रेशर दिया है एंड उस पे से गेज प्रेशर कैलकुलेट करना है तो दोनों की सब्ट्रैक्शन करनी है बस। ठीक है, नेक्स्ट पॉइंट विद स्टार मार्क, इन केस ऑफ लिक्विड प्रेशर ऑलवेज एक्ट्स normal or perpendicular to the given surface. In case of liquid, pressure always acts normal or perpendicular to the given surface in contact with liquid. इन कॉन्टैक्ट विथ लिक्विड, यानी कि लिक्विड के कॉन्टैक्ट में जो भी सरफेस आ रहा है जिसके ऊपर प्रेशर एक्सर्ट होने वाला है, तो प्रेशर की डायरेक्शन हमेशा से कहां पे होती है, कहां पे होती है, परपेंडिकुलर या फिर नॉर्मल टू द गिवन सरफेस। ठीक है, नेक्स्ट पॉइंट, एटमॉस्फेरिक प्रेशर, क्या लिखा नेक्स्ट पॉइंट, एटमॉस्फेरिक प्रेशर। अब जनरल केस क्या है, देखो एटमॉस्फेरिक प्रेशर की मीनिंग क्या होती है, एटमॉस्फेरिक प्रेशर, इसकी मीनिंग यह है कि हमारे अर्थ के सराउंडिंग में क्या है, एटमॉस्फेयर है। एटमॉस्फेयर मतलब क्या है, मिक्सचर ऑफ गैसेस है, एंड इस मिक्सचर ऑफ गैसेस को हम क्या बोलते हैं, एटमॉस्फेयर बोलते हैं। तो ये सारी जो गैसेस की लेयर है अर्थ के ऊपर क्या करती है, प्रेशर एक्सर्ट करती है,
and this pressure exerted by atmospheric gases is known as atmospheric pressure. Write down. Pressure exerted by atmospheric gases. Pressure exerted by atmospheric gases on the surface of earth. On the surface of earth is known as atmospheric pressure. एंड हर बार हम प्रेशर मेजर करते हैं तो विथ रिस्पेक्ट टू सी लेवल करते हैं. सी लेवल ऐकलं असेल ना. जब भी हाइट मेजर की जाती है किसी भी प्लेस की तो विथ रिस्पेक्ट टू सी लेवल. ठीक है, जैसे कोई माउंटेन है उसकी हाइट कितनी, जैसे माउंट एवरेस्ट है कितना है, एग्जैक्ट 8 नहीं 8 से कम है, क्योंकि 8,000 या फिर 8,000 के बियॉन्ड अगर उसकी हाइट होगी तो क्या होगा, खड्डा नहीं अर्थ के अंदर घुस जाएगा. आठ था ना बल्क मॉडुलस में बोला था. तो उसकी हाइट कितनी है 7,800 कुछ तो है. ठीक है, मतलब 8 किलोमीटर से कम है. तो ये हाइट कहाँ से मेजर करेंगे, फ्रॉम सी लेवल. कळालं ना, नेपाळपासून नाही मोजत आपण, कुठून मोजतो, फ्रॉम सी लेवल. ठीक है, क्योंकि सी लेवल ऑलमोस्ट अर्थ के सरफेस के ऊपर क्या है, सेम है, ऐसे हम कंसिडर करते हैं. तो सी लेवल पे एटमॉस्फेरिक प्रेशर कितना होता है 1.013 इंटू 10 टू द पावर 5. बट प्रेशर कैलकुलेट करने के लिए हमें फॉर्मूला मालूम है, प्रेशर इक्वल्स टू क्या होता है h/ρ. अब प्रेशर मिल गया, मेजर करने के लिए मर्क्यूरी यूज कर रहे हैं. तो मर्क्यूरी की डेंसिटी कितनी होती है 13.6 इंटू 10 की पावर 3 kg पर मीटर का क्यूब. जी कितना है 9.8 है, हम उसको 10 भी लेते हैं. ठीक है, मीटर पर सेकंड का स्क्वायर. ये अगर वैल्यूज पुट करेंगे तो हमें h की वैल्यू मिलती है अप्रोक्सीमेटली 8 किलोमीटर. इसका मतलब क्या है कि जो एटमॉस्फेयर है अर्थ के सराउंडिंग का, उसकी जो हाइट है लेकिन कंसिडरेबल, मतलब बाद में डेंसिटी क्या होती है, कम होती है, जो कंसिडरेबल हाइट है जिसकी वजह से ये प्रेशर क्रिएट होता है वो कितनी है, ऑलमोस्ट 8 किलोमीटर है. 8 किलोमीटर के बियॉन्ड जो एटमॉस्फेयर आता है उसका प्रेशर जो है वो कंसिडरेबल नहीं होता है. ठीक है, तो ये हो गया एटमॉस्फेरिक प्रेशर एट सी लेवल. तो प्रेशर से रिलेटेड जो भी इंपॉर्टेंट बातें हैं, जैसे पास्कल्स लॉ आएगा, दैट विल कंटिन्यू ऑन टुमारोज लेक्चर. ठीक है, तो आज का आपका काम है इलास्टिसिटी, सरफेस टेंशन, विस्कोसिटी, बायोन्सी, इनसे रिलेटेड जो भी पॉइंट्स फॉर्मूले प्रिपेयर करना बाकी है, पेंडिंग वर्क है, आज कंप्लीट करो. ठीक है, क्योंकि कल से प्रेशर रिलेटेड वर्कशीट फिर शुरू हो जाएगी. ठीक है, एंड इवनिंग में हमने कल से रोटेशनल शुरू किया है.